हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीने सगळ्यांना सांगितलं की या घरात मी खूप सुखात आहे. कोणत्याही मुलीला श्रीमंत सासर नको असतं, तर तिला प्रेमळ सासर हवं असतं, जेथे सगळेजण तिची काळजी घेतील, तिला आदर देतील, तिचा मान सन्मान राखतील. आणि या घरातील माणसं अगदी तशीच आहेत, खूप प्रेमळ आणि गोड माणसं आहेत. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग जेव्हा राजा हा रात्री बाहेर एकटा झोपला होता, तेव्हा धोंडे अण्णा आले आणि त्याला या मोठ्या बांबूचा धाक दाखवून चक्क अवनीच्या रूममध्ये पाठवलंय. आणि अवनी ही खूप घाबरली आणि राजाला म्हणाली, माझ्या जवळ यायचं नाही, माझ्यापासून लांब राहा. आणि हे ऐकून धोंडे अण्णा आणि यशोदा मात्र खूप खुश झाले की या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच यशोदा हा राजाच्या पायाला तेल मालिश करून देत असतो, कारण अण्णांनी त्याला चांगलं चोपलंय. आणि राजा म्हणत असतो, अरे यशोदा खूप दुखतंय. यशोदा त्याला गरम तेलाची मालिश करून देत असतो. तेवढ्यात पाण्या आणि धन्या तेथे येतात आणि हे पाहून पाण्या लगेच नाटक करतो, आई ग यशोदा, पाय खूप दुखतोय, खूप दुखतोय. धन्या म्हणतो, पाण्यादा, मी सुद्धा तुला तेल लावून देतो, तुझ्या पायाची तेल मालिश करून देतो. यशोदा चिडून म्हणतो, गप्प बसा रे. पण हे दोघे काही गप्प बसत नाही. आणि धन्या आणि पाण्या राजाची चेष्टा करतच असतात की अण्णांनी काय हाणलाय राजाला, एक नंबर. त्यामुळे राजा खूप चिडतो. आणि पाण्या आणि धन्या दोघे जोरजोरात हसू लागतात की अण्णाने या राजाची रोज अशीच धुलाई करायला पाहिजे, त्याला चांगला चोपला पाहिजे. यशोदा ओढून म्हणतो, गप्प बसा रे. भाऊ आहे ना तो आपला, भावाबद्दल असं बोलतात का? राजा म्हणतो, भाऊ नाहीये, एक नंबरचे खाऊ आहे, खाऊ. आणि हे दोघे खूप चिडतात. मग यशोदा हा राजाच्या पायाला तेल लावून देत असतो आणि राजा म्हणतो, ज्या दिवशी यांना फटके बसतील ना, त्या दिवशी त्यांना कळेल की अण्णांचा बांबू किती जोरात लागतो ते. तर पाण्या आणि धन्या म्हणतात, आम्हाला कसं कळणार, आम्ही अशा काही चुका करणारच नाही, मग आम्हाला काही कळणारच नाही. तर यशोदा म्हणतो, पाण्या धन्या, जा बाहेर लवकर, आहे ना भाजी घेऊन या, आपल्याला भाजी करायची आहे. तर धन्या म्हणतो, यशोदा, कशाला भाजी आणायची, मला आहे ना आज पिठलं खायचं आहे, पिठलं खाऊन घेऊ आम्ही, तू पिठलं बनव. पाण्या म्हणतो, हो हो पिठलं चालेल ना, पिठलं चालेल मला. राजाला यशोदा म्हणतो, राजा तू थांब, मी या दोघांची मालिश करून देतो. हे दोघे खूप घाबरतात. आणि पाण्या म्हणतो, अरे काय धन्या, किती आळस करतो रे तू, थांब, आपण आहे ना भाजी घेऊन येऊ. हे दोघे पिशवी घेतात आणि भाजी आणायला निघून जातात. यशोदा त्यांना ताजी भाजी आणायला सांगतो. आणि मग हे दोघे निघून गेल्यानंतर राजा हा यशोदाला सांगतो, यशोदा, त्या परत आल्यावर का, मला आहे ना खरंच खूप आनंद झाला, विठ्ठलानेच त्यांना आपल्या घराचा मार्ग दाखवलाय. यशोदासुद्धा खूप खुश असतो आणि म्हणतो, राजा तू खरं बोलत होता, तुझ्या प्रेमात आहे ना खरंच खूप ताकद आहे आणि तुझ्या प्रेमानेच त्यांना परत आणलंय. राजा खुश होतो. आणि त्याच वेळेस अवनी रूमच्या बाहेर येते. हे राजा पाहतो, पण यशोदाला माहीत नसतं. आणि यशोदा राजाला सांगत असतो, आता त्यांची काळजी घे, त्यांना इथे काही त्रास होणार नाही ते पहा. तेवढ्यात अवनी पुढे येते. अवनीला पाहून यशोदा बोलायचं थांबतो. अवनीला हे समजतं. अवनी विचारते, काय झालं, तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होता का, मी जाते, नंतर बोलते. तर यशोदा म्हणतो, अहो नाही नाही, या घरात तुमचा मान पहिला, तुम्ही सांगा, तुम्हाला काही बोलायचं होतं का? अवनी म्हणते, हो, मला सॉरी बोलायचं होतं, कारण या घरात तुम्ही मला किती सांगत होता की थांबा थांबा, घर सोडून जाऊ नका, पण मी तुमचं ऐकलं नाही. जाताना सुद्धा तुम्हाला विचारलं नाही आणि जेव्हा परत आले तेव्हासुद्धा विचारलं नाही की मी या घरात राहू शकते का. यशोदा म्हणतो, अहो हे काय बोलताय, हे तुमचंच घर आहे आणि स्वतःच्या घरी येताना विचारायचं नसतं की मी येऊ का नको येऊ. पण मला एक कळत नाही आहे, तुम्ही त्या रूमवर गेला होता, तर त्या रूम मालकाने तुम्हाला रूम द्यायला नकार का दिला? राजा सांगत होता तो खूप बेकार माणूस होता, त्याने काय कारण दिलं? राजाला समजतं की अवनी काही बोलली तर आपलं बिंग फुटणार. अवनी म्हणते, काय माहीत, त्यांनी डायरेक्ट नकार दिला, काही कारण दिलं नाही, ॲडव्हान्स परत केला आणि म्हणाले की रूम मिळणार नाही. यशोदाला सुद्धा आश्चर्य वाटतं. यशोदा विचारतो, असं कसं, काहीतरी कारण द्यायला पाहिजे ना, कारण दिल्याशिवाय नकार कसा काय दिला?
अवनी म्हणते, विचित्रच माणूस होता. पहिल्या दिवशी हो म्हणाला, ॲडव्हान्स घेतला, मग जेव्हा राहायला गेले तेव्हा ॲडव्हान्स परत देऊन नाही म्हटला. काही कळलंच नाही मला. राजा म्हणतो, पण मला कारण माहिती आहे. हे दोघे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. राजा म्हणतो, माहिती आहे म्हणजे काय कारण असेल ते मला कळलंय. अहो ही माणसं आहे ना, प्रोफेशनल नसतात. कोणीतरी 2 पैसे जास्त दिले, लगेच तुम्हाला कॅन्सल केलं, दुसऱ्या भाडेकराला ठेवलं. या माणसांचं असंच असतं. यशोदा म्हणतो, पण असं कसं? तर राजा त्याला म्हणतो, अरे जास्त खोलात कशाला जायचं आहे आपल्याला, ते जाऊ दे, एवढ्या खोलात जायला नको. यशोदाला संशय येतो की राजानेच नक्की काहीतरी कांड केला आहे. आणि राजा म्हणतो, मॅडम तुम्हाला भूक लागली असेल ना, काय खाणार सांगा बरं. अवनी विचारते, तू करणार आहे? राजा सांगतो, मी कसला करतोय, यशोदाच करणार आहे. आणि यशोदा म्हणतो, आज आषाढी एकादशी आहे, तर मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, आता भगर बनवतो, तुम्हाला भगर चालते ना? अवनी सांगते, हो हो यशोदा, तुमच्या हातचं काही मला आवडतंच. यशोदा खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जा रूममध्ये आराम करा, मी तुमच्यासाठी भगर बनवतो. अवनी विचारते, तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? यशोदा म्हणतो, नाही नाही, काही मदतीची गरज नाही आहे, तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा. अवनी स्माईल करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. राजा म्हणतो, यशोदा मी सुद्धा आलो बरं का. यशोदाला समजता हा पळून जातोय. यशोदा त्याला थांबवतो आणि विचारतो, ए राजा, कुठे पळून चाललायस? हे सगळं काय होतं ते मला कळलंच पाहिजे. तू म्हणालास की तो माणूस चांगला नव्हता आणि त्या सांगताय की तो माणूस काहीच बोलला नाही, त्याने काहीच कारण दिलं नाही. नेमकं काय आहे ते सांग बरं मला. आणि राजा सांगतो, अरे यशोदा, 1 नंबरचा नालायक माणूस होता तो, लंपट होता लंपट, त्याने फसवलं असतं त्यांना. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा विचारतो, हे सगळं तुला कसं माहीत? राजा सांगतो, आता त्या तेथे राहणार तर मी तेथे गेलो होतो चौकशी करायला. शेजारच्या लोकांना विचारलं तर त्यांनी सगळी कुंडलीच सांगितली. मग गेलो घरामध्ये आणि मग. यशोदा विचारतो, तू त्याला धमकी दिली का? राजा सांगतो, नाही धमकी नाही दिली, 2 रट्टे ठेवून दिले. यशोदा म्हणतो, मारलंस तू त्याला? तर राजा म्हणतो, हो, त्याला चांगले 2 रट्टे ठेवून दिले आणि म्हणालो की त्यांना ॲडव्हान्स परत द्यायचा आणि रूम नाही असं सांगायचं. यशोदा म्हणतो, अरे राजा, हे काय केलंस तू? राजा म्हणतो, हो हो, चुकीचं केलंय मी. मी 1 नंबरचा नालायक माणूस आहे. तू सुद्धा मला बांबूंचे फटके दे, मार मला. यशोदा म्हणतो, अरे तसं नाही रे, तू योग्यच केलं, पण तू त्यांना हे नाही सांगितलंस. त्यांना जर बाहेरून कुठून कळलं ना, तर त्यांना असं वाटेल की तू त्यांच्या स्वप्नांच्या आड येतोयस, म्हणून तू असं केलं. राजा म्हणतो, अरे पण त्यांना सांगण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या. त्यांचं फक्त मला घर सोडून जायचंय, घर सोडून जायचंय हाच पाढा सुरू होता. मग मी त्यांना कसं समजावून सांगणार होतो? यशोदा म्हणतो, तू खूप मोठी चूक करतोय. तर राजा हा यशोदाला समजावून सांगतो, मी त्यांचा नवरा आहे आणि मी त्यांच्यासाठी हे केलं. यशोदा म्हणतो, पण त्या तुला त्यांचा नवरा मानत नाही. राजा म्हणतो, नको मानू देऊ ना, पण मी त्यांना माझी बायको मानतो आणि कायद्याने मी त्यांचा नवरा आहे. त्यांनी मानो वा ना मानो, आणि कायद्याने मला हक्क आहे त्यांचं रक्षण करण्याचा, आणि मी तेच केलं आहे. आणि यशोदा, मला फुल होप आहे की एक ना एक दिवस त्यांना माझं प्रेम समजेल, आमच्या रिलेशनशिपची गाडी पुढे जाईल आणि त्यासुद्धा माझ्यावर माझ्या एवढंच प्रेम करतील. पण यशोदाला हे पटत नाही. यशोदा तेथून निघून जातो आणि राजा म्हणतो, अरे यशोदा, होप लई तोप चीज आहे रे. माझा पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस त्या माझ्यावर नक्की प्रेम करतील आणि त्या कायमच्या या घरात राहतील. माझं प्रेम त्यांना नक्की समजेल. राजाला ही आशा असते आणि आता अवनीला ही आशा पूर्ण करता येईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. दुसरीकडे दत्ता आणि सुलू आत्याच्या मात्र आशेची निराशा झालेली असते. दोघे खूप चिडलेले असतात की शेवटी धोंड्याची सून परत आलीच. तेवढ्यात नमी तेथे येते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकते. सुलू आत्या म्हणते, अरे दत्ता, कस काय ती तिची सून परत आली? ती तर गेली होती ना तिकडे राहायला. दत्ता म्हणतो, ते सगळे ना त्या गुंडाळ राजामुळे झालंय. त्या राजाने त्या घरमालकाला धमकी दिली, घरमालक घाबरला आणि तिला रूम द्यायलाच नकार दिला. हे सगळं ऐकून नमीला मोठा धक्काच बसतो. सुलू आत्या चिडून म्हणते, असं जर चालत राहिलं ना तर ते घर आपल्या हातून गेलंच म्हणून समज. दत्ता म्हणतो, खरं बोलतेस तू सुलू, मला नाही वाटत ती पोरगी घर सोडून जाईल आणि ते घर सुद्धा आपल्याला मिळेल. सुलू आत्या ही मागे वळते आणि काही बोलणार इतक्यात तिला नमीची ओढणी दिसते आणि बाजूला नमीची सावली सुद्धा भिंतीवर पडलेली दिसते. सुलू आत्याला समजतं की नमी आपलं बोलणं चोरून ऐकतीये. ती दत्ताला इशारा करते की कुणीतरी आहे
आणि सुलवात्या हळूहळू हळू पुढे जाते आणि नमीचा कान पकडून तिला बाहेर खेचून आणते. नमी म्हणते, अगं मम्मी सोड, खूप त्रास होतोय. सुलवात्या चिडून म्हणते, अगं आई आणि मामाचं बोलणं चोरून ऐकते, लाज नाही वाटत का तुला? दत्ता म्हणतो, हिची ना जीभ लई चुरूचुरू चालायला लागलीये, गुंडाळून ठेवायला पाहिजे आणि तिचे डोळे बंद केले पाहिजे, कानात सुद्धा बोळे घातले पाहिजे, कारण दिवसभर त्या यशाकडे पाहत राहते. नमी म्हणते, का नको पाहू, आवडतो तो मला. सुलवात्या चिडून म्हणते, एक दिन ठेवून काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? आणि ए दत्ता दादा, आत्ताच्या आत्ता आहे ना हिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात कर, लवकरात लवकर मला हिचं लग्न लावून द्यायचंय. तेवढ्यात नमीला एक फोन येतो. नमी चिडून म्हणते, बोलले असते आता, पण एक महत्त्वाचा फोन आलाय. असं म्हणून नमी फोन उचलते आणि म्हणते, हो हो आलेच मी बाहेर. नमी बाहेर निघून जाते. दत्ता म्हणतो, हिचं लग्न लवकर उरकून द्यावं लागेल, नाहीतर त्या धोंड्याला दुसरी सून सुद्धा मिळायची आणि या दोघांना खूप टेन्शन येतं. नमी बाहेर येते तर पायल जोर जोरात रडत असते. नमी विचारते, अहो जाऊबाई काय झालं रडायला? तर पायल सांगते, माझा पानू, माझ्या पानूची दुसरीच जानू आहे. नमी म्हणते, अहो आपण चेक केलं होतं, असं कुणी नाहीये, तुम्हाला फसवत असेल तो. पायल म्हणते, नाही जाऊबाई, खरंच त्याच्यावर एका दुसऱ्या मुलीचं प्रेम आहे. त्याचा फोन माझ्याकडे ना, त्यावर त्या पोरीचा फोन आला होता आणि ती पोरगी म्हणत होती की पानू माझा जानू आहे आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मला त्यांच्या रस्त्यातून वेगळं व्हायला लावलंय, आता मी काय करू? असं म्हणून पायल ढसाढसा रडू लागते. नमी तिला समजावून सांगते, अहो त्या चिडक्याच्या प्रेमात दुसरी पोरगी पडूच शकत नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, त्याच्या आयुष्यात फक्त तुम्हीच आहे. पायल म्हणते, नाही, त्याच्या आयुष्यात दुसरी पोरगी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. नमी म्हणते, ठीक आहे, आपण आहे ना क्रॉस चेक करून पाहूया, तरच आपल्याला सत्य कळेल. पायल म्हणते, आता तर मी आशा सोडूनच दिली आहे, मी ठरवलंय, पानूच्या आयुष्यातून मी दूर निघून जाणार, आता पानू माझा जानू नाही राहणार. असं म्हणून ती पुन्हा ढसाढसा रडते. नमी म्हणते, थांबा जाऊबाई, आपण क्रॉस चेक करूया. आणि नमीला तेवढ्यात धोंडी मामा दिसतो. नमी ही धोंडी मामाजवळ येते आणि म्हणते, मामा मला तुला एक महत्त्वाचं विचारायचं आहे. धोंडी अण्णा म्हणतो, बोल ना, यशाचा फोन लागत नाहीये का? नमी म्हणते, अगं तसं नाही रे मामा, दुसरं एक महत्त्वाचं विचारायचं आहे. माझ्या कानावर असं आलंय की जसा आपला राजा पोरीला पळून घेऊन आला, लग्न करून आला, तसंच पाण्यासुद्धा करणार आहे. हे ऐकून धोंडे अण्णाला खूप आनंद होतो. धोंडे अण्णा म्हणतो, अरे मग छान आहे ना, कुठं घोडं कुठं अडलंय? तर नमी सांगते, तो एक नंबरचा घाबरट आहे, त्याला कसं जमणार आहे? धोंडे अण्णा म्हणतो, कसला घाबरट, दिवसभर इथे मारामाऱ्या करतो, तो काय घाबरट नाहीये. नमी म्हणते, त्या मारामाऱ्या करणं वेगळं, पोरीच्या बाबतीत घाबरट येतो आणि आपण त्याला हे विचारलं पाहिजे. धोंडे अण्णा म्हणतो, मग चांगल्या गोष्टीला कशाला उशीर करायचा, लगेच विचारतो. धोंडे अण्णा घरात जातो. नमी त्याच्या मागे मागे जाते आणि दरवाजाच्या मागे लपून बसते. धोंडे अण्णा घरात येतो आणि जोर जोरात पाण्याला आवाज देतो. पाण्या, राजा, यशादा, अवनी, धन्या सगळे बाहेर येतात आणि पाण्या म्हणतो, ओ हेवी ड्रायव्हर, इतक्या जोरात कशाला ओरडताय हो? तर धोंड्यांना एकदम प्रेमाने असे डोळे करतो, त्याच्या पोटात असं बोट मारतो आणि पाण्याला काही कळतच नाही. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. धोंड्यांना त्याला विचारतो, एखाद्या मुलीच्या प्रेमात येतो असं ऐकलंय मी. हे ऐकून धन्या जोरात ओरडतो, अरे बापरे, खरंय का? तर पाण्या म्हणतो, ए धन्या गप्प बस. धोंड्यांना म्हणतो, खोटं नाही बोलायचं, सांगायचं आम्हाला. राजा म्हणतो, हो का, असं आहे, असल असल, खरं असल, सांग रे पाण्या, कोण आहे ती पोरगी? अवनीसुद्धा हे सगळं ऐकत असते आणि पाण्या सांगतो, नाही हो अण्णा, असं कुणी नाहीये, तुम्हाला कुणी सांगितलं? धोंडे अण्णा नमीचं नाव घेणार, इतक्यात नमी समोर येते आणि म्हणते, मला या झिपऱ्याने सांगितलंय, रात्रभर हा एका पोरीशी फोनवर बोलत असतो. तर धन्या म्हणतो, ए नाही ग. नमी म्हणते, ए गब्बस, खोटं बोलू नको. यशदा त्यांना काही कळतच नाही की नेमकं काय चाललंय. पायल सुद्धा घरात येते आणि लपून सगळं ऐकत असते. राजा म्हणतो, वा रे वा, म्हणजे धन्याला सुद्धा माहिती आहे, पण आपल्या कोणाला माहिती नाहीये. पाण्या सांग सांग सांग, कोण आहे ती पोरगी? पाण्या म्हणतो, अवांना आता तुम्हाला कळलंय तर सांगतोस, हाय एक पोरगी. हे ऐकून घरातले सगळे खुश होतात, पण पायल मात्र रडू लागते, कारण तिला असं वाटतं की पाण्याची जानू दुसरीच कुणीतरी आहे. अवनी हे सगळं उत्सुकतेने ऐकत असते. धोंड्यांना विचारतो,
कोण आहे ती पोरगी, सांग सांग कोण आहे. तर धन्या हा काही बोलणार इतक्यात पाण्या सांगतो, अहो अण्णा हाय एक पोरगी, पण आता एवढ्या लवकर माझा काही लग्न करायचा विचार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काही सांगू शकत नाही. हे सगळं ऐकून पायल खूप दुःखी होते, रडू लागते आणि लगेच ती सुद्धा समोर येते आणि म्हणते, जाऊबाई मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या पानूची दुसरीच कुणीतरी जानू आहे आणि आता हे खरं ठरलंय. पायलला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पायल म्हणते, ए पानू दे माझा फोन दे. पानू तिचा फोन परत देतो आणि पायल त्याचा फोन परत देते आणि पायल म्हणते, ही तुझी शेवटची अमानत आहे माझ्याजवळ. आता तू आणि मी आपण दोघे कायमचे वेगळे. सुखी राहा तू तुझ्या जानूबरोबर. पानू मी आता तुझ्या आयुष्यातून कायमची दूर चालली आहे. सगळ्यांनी माझ्या पानूची काळजी घ्या. असा मेलोड्रामा करत पायल तेथून पळून जाते आणि धोंडी अण्णा म्हणतो, आत्ता मला कळलं ही प्रॉब्लेम होती म्हणून तू त्या पोरीला विचारत नाही. आता तिने नकार दिलाय, सांग कोण पोरगी आहे ती, आपण तिच्या बापाशी जाऊन बोलू. पण पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, अहो अण्णा म्हटलं ना मला नाही तिच्याशी लग्न करायचंय. तर धन्या म्हणतो, अहो पण दुसरी पोरगी नाहीच आहे, हीच एक पोरगी आहे. पाण्या म्हणतो, ए धन्या दुसरी पोरगी आहे. पाण्या खूप सिरियस होतो आणि म्हणतो, आहे माझं एका मुलीवर प्रेम, पण मी तिला नाही विचारू शकत, कारण तिला काय लग्न करून मी या घरात आणायचं का. या पडक्या घरामध्ये या भिंती कशा झाल्या आहेत आणि दिवसभर त्या सुलू आत्याची कटकट, अशा घरात मी तिला नाही आणू शकत, कारण या घरात त्या मुलीचे फक्त हाल हाल होतील. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. अवनी विचारते, हाल होतील म्हणजे. सगळेजण अवनीकडे घाबरून पाहतात आणि अवनी सांगते, नाही धनपाल तू अतिशय चुकीचं बोलतोय की या घरात जी मुलगी येईल तिचे हाल होतील. मला एक गोष्ट मान्य आहे की या घरात सगळ्या सुविधा नाही आहे, जुनं घर आहे, परंतु तुम्हाला असं का वाटतं की प्रत्येक मुलीला श्रीमंत सासरच हवं असतं. तसं नसतं. काही मुलींना हवं असेल, परंतु अशा अनेक मुली आहेत ज्या मुलींना सासरी प्रेमळ माणसं हवी असतात. अशी गोड माणसं जी तिचा आदर करतील, तिला मान सन्मान देतील, तिला कोणताही त्रास होऊ देणार नाही. आणि मी सुद्धा या घरात आलेच ना, मी या घरात खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे. हे ऐकून धोंडी अण्णा, धन्या, पाण्या, राजा, यशोदा या सगळ्यांना खूप आनंद होतो. अवनी म्हणते, या घरातील माणसं खूप प्रेमळ आहे, त्यांनी मला आदर दिलाय, मान सन्मान दिलाय, माझ्या स्वप्नांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि जगातली कोणतीही पोरगी या घरात आली ना तर सुखीच राहील, हा माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे धनपाल असा विचार करू नकोस की या घरात जी मुलगी येईल ती दुःखी होईल. तुम्ही सगळे खूप चांगली माणसं आहात, खूप गोड, खूप प्रेमळ माणसं आहात आणि तुमच्यामुळेच या घरात मी सुखी आहे, आनंदी आहे. आणि तू सुद्धा ज्या मुलीवर प्रेम करतो तिला विचार, ती तयार असेल तर तिच्याशी लग्न करून तिला या घरात घेऊन ये, ती सुद्धा आनंदात राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून घरातील सगळे खूप खुश होतात आणि अवनी म्हणते, ठीक आहे, असं म्हणून अवनी आतमध्ये निघून जाते. सगळ्यांना आनंद झालेला असतो. धोंडी अण्णा, यशोदा, राजा, पाण्या, धन्या सगळे एका लाईनमध्ये उभे राहतात आणि अवनीच्या रूमकडे पाहत असतात. अवनी आपल्याबद्दल इतकं छान बोलली, आपल्याला प्रेमळ म्हणाली, गोड म्हणाली, चांगली माणसं म्हणाली. हे ऐकून या 5 जणांना खूप आनंद होतो. आणि मग धोंडी अण्णा म्हणतो, मला प्रेमळ म्हणाली. सगळी मुलं म्हणतात, हे हे हे, सगळे त्यांच्यावर हसू लागतात. तो मला नाही प्रेमळ म्हणाली. धोंडी अण्णा बांबू उचलतो, सगळ्यांना मारायला धावतो. सगळे म्हणतात, हो 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 अण्णा तू मलाच प्रेमळ म्हणाली बरं का, दुसऱ्या कोणाला प्रेमळ नाही म्हणाली. त्यामुळे सगळेजण पुन्हा जोरजोरात हसू लागतात. अण्णासुद्धा खूप खुश होतात. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच अवनीने दांगट कुटुंबाबद्दल जे काही सांगितलंय ते 100% खरं आहे. त्यांचं घर छोटंसं असेल, जुनाट असेल, पण माणसं सोन्यासारखी खरी आहेत आणि निर्मळ मनाची, चांगली आहेत, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा नेहमीप्रमाणे हॉलमध्ये झोपलेला असेल आणि अवनी बेडरूममध्ये. तेवढ्यात धोंडियांना मोठा दांडू घेऊन येतील, त्याला झोपेतून उठवतील. तेवढ्यात यशोदासुद्धा उठणार आणि धोंडियांना विचारेल,
तू काय सुनबाईशी भांडण केलंय का? मग सुनबाई आतमध्ये एकटी आणि तू बाहेर काय झोपतोय? चल निघ आतमध्ये. आता धोंडे अण्णाने सांगितल्यावर राजाचा सुद्धा नाईलाज होतो. यशादाला सुद्धा काही बोलता येत नाही. आणि मध्यरात्री जेव्हा राजा हा अवनीच्या रूममध्ये जातो तेव्हा अवनी म्हणते, राजा दूर राहा माझ्यापासून, माझ्या जवळ येऊ नको, काय करतोय तू हे? आणि हे सगळं ऐकून बाहेर यशादाचा जीव वर खाली होत असेल की राजा अवनीबरोबर काय करतोय. पण धोंडे अण्णा मात्र खूप खुश होईल. मिटलं मिटलं, दोघांचं भांडण मिटलं, आता दोघांच्या संसाराला सुरुवात होणार. धोंडे अण्णा भलताच खुश असेल, पण यशादाला या दोघांच्या नात्याचं सत्य माहिती आहे. त्यामुळे यशादाला टेन्शन येईल की राजामध्ये काय करतोय आणि अवनी अशी का ओरडतीये. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.